श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही स्वामींच्या आरतीला जाता, पण आरती संपायच्या आधीच उठून जाता. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, लक्ष्मी घाईच्या घरात थांबत नाही. स्वामी समर्थांच्या दरबारात कासवाचं उदाहरण का दिलं जातं माहिती आहे का? आजचा व्हिडिओ तुमचं नशीब बदलू शकतो. मित्रांनो, पूर्वी एका गावात एक स्वामी भक्त होता. तो रोज आरती करायचा, नाव घ्यायचा, पण त्याच्या घरी सतत पैशांची अडचण, तणाव, आजारपण. एक दिवस त्याने एका ज्ञानी साधूला विचारलं, मी रोज पूजा करतो, मग सुख का नाही? साधू म्हणतो, तू आरती पूर्ण होईपर्यंत थांबतोस का? तो म्हणाला, नाही, काम असतं म्हणून मध्येच उठतो. साधू म्हणाले, तू देवाला वेळ देत नाहीस, मग देवाची कृपा पूर्ण कशी मिळेल? तुम्ही स्वामींची पूजा, त्यांची आरती करता, तर ती अर्धवट न करता पूर्ण करून आपले पुढचे काम करत जावा. आता आपण पाहूया कासवाचा संदेश. कासव काय शिकवतं? तो कधीही धावत नाही. तो स्वतःला आत घेतो, शांत, स्थिर, संयमी. आरतीच्या वेळीही आपण शरीर स्थिर, मन स्थिर, नजर देवावर, हे केलं की देवाची ऊर्जा तुमच्यात उतरते. आरतीचा शेवटचा क्षण सर्वात शक्तिशाली का असतो? आध्यात्मिकदृष्ट्या सांगितलं जातं की आरती संपताना देवतेची कृपा लहरी स्वरूपात भक्तांवर बरसते. पण त्या क्षणी अनेक लोक मोबाईल पाहतात, बोलतात, उठून निघतात. म्हणजे जणू देव म्हणतोय थांब, आणि आपण म्हणतो मला वेळ नाही. लक्ष्मी आणि स्थिरता. लक्ष्मी स्थिरतेची देवी आहे. जिथे शांती आहे, भक्ती आहे, संयम आहे, तिथे लक्ष्मी टिकते. आरतीला पूर्ण थांबणं म्हणजे स्वामी, मी पूर्णपणे तुमच्याकडे आहे, हा संदेश. आरतीची योग्य पद्धत. आरती सुरू झाली की मन दुसरीकडे नको. शेवटपर्यंत डोळे स्वामींवर ठेवा. मनात श्री स्वामी समर्थ जप करा. शेवटी हात जोडून मनापासून नमस्कार करा. स्वामी समर्थांनी कधी सांगितलं नाही की मोठी पूजा करा. त्यांनी सांगितलं, श्रद्धा ठेवा. आरतीला 5 मिनिट थांबणं म्हणजे तुमचा विश्वास सिद्ध करणं. आजपासून ठरवा, आरती संपेपर्यंत मी हलणार नाही. कासवासारखी स्थिर भक्ती ठेवा. लक्ष्मी तुमचं घर सोडून जाणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.